पण असे विषय निघत गेले आणि आम्ही गप्पा मारत गेलो, त्यामुळे झोप पण गेली नाही, सगळंच झालं. Shut up. मी पण नाही करत, जाणवणार नाही, जारवरणार नाही. जारवणार नाही रे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही बाहेर पडलोय. खरं तर असं काहीच आमचा प्लॅन नव्हता. आणि काल रात्री तर काय झालं, काल रात्री प्रतीक आणि दिव्या घरी आले. रात्री 12:30 वाजता ते लोक आलेत आणि एकदम असं त्यांनी सरप्राईज दिला आम्हाला. मला तर काय आयडिया पण नव्हती की ते लोक येणार आहेत वगैरे. आणि मग ते आल्यावर आम्ही मस्तपैकी गप्पा मारत बसलो बराच वेळ. मग प्रतीक थोड्या वेळानं झोपला. तसं पण त्याला ड्रायव्हिंग करायचं होतं, तर ते दोघं पण आज तासगावला जाणार आहेत. ते दोघं पण आता पहाटे निघणारच होते, 5-5:30च्या आसपास. पण रात्री ते पण लेट आले, 12:30 वगैरे वाजलेले. त्यामुळे प्रतीक पण लेट झोपला. त्यामुळे मग आता 5:45च्या आसपास वगैरे उठवलंय त्याला. तर आम्ही त्यांच्यासोबत निघालोय, कारण असंच आमचं बोलता बोलता मगाशी विषय झाला. खेड शिवापूरच्या इथेच आहे ना ते, खेड शिवापूर. हा, तर खेड शिवापूरच्या तिथे प्रसाद मलाई चहा म्हणून आहे, तर तिथे आम्हाला खूप दिवसांपासून जायचं होतं. खरं तर युजली सगळेजण असे नाईटला वगैरे जातात, पण आम्ही असं रात्रभर बोलतच बसलेलो, असं काही रात्री डोक्यात आलं नाही. आता असं अचानक सकाळी सकाळी निघताना सुचले, म्हणून म्हणलं की जाऊया आपण, तोपर्यंत त्यांना तिथेपर्यंत कंपनी देऊ, मस्तपैकी चहा घेऊ आणि आपण रिटर्न येऊ आणि ते पुढे जातील तासगावला. तर असा प्लॅन झालाय अचानक, म्हणून आम्ही बाहेर पडलोय. माझे तर डोळे बघा कसे झालेत, एकदम असे अंडर आय आलेत आणि खूप झोप आलेली मला खरं तर रात्री गप्पा मारताना. पण असे विषय निघत गेले आणि आम्ही गप्पा मारत गेलो, त्यामुळे झोप पण गेली नाही, सगळंच झालं. काय म्हणतेस तू? झोप पण गेली आणि सगळंच गेलं. काय गेलं? म्हणजे कंटाळा पण गेला, हो, पण माझे डोळे ते सांगतायत की तू झोपली नाहीये. आपल्या, तुझ्या, माझ्या आणि दिव्याच्या डोळ्याखाली आता असे मोठे मोठे सर्कस येणार आहेत ना, काळे काळे. तुझ्या चेहऱ्यावर ऑब्विसली जाणवणार नाही ते, कारण जारवणार नाही, जाणवणार नाही ते. जारवरणार नाही. जारवणार नाही रे, जाणवणार नाही, कारण ऑब्विसली तुझा कलर आणि त्या डार्क सर्कलचा कलर सेमच आहे. व्हॉट अबाउट यू देन? माझ्या आणि दिव्याच्या चेहऱ्यावर जरा जाणवेल, कारण गोरे आहे ना. हो ना, कितीच तो फरक तिच्यात आणि तुझ्यात, तरी किमान माझ्या तरी तुझ्यात राहते. शट अप. आणि किती तो कॉन्फिडन्स. How can you say that to me? इट्स ट्रूथ. गर्दी बघा कसली झालीये, एवढ्या सकाळी सुद्धा एवढे ट्रॅव्हल्स आहेत. अरे हा, आज वीकेंड आहे त्यामुळे गर्दी दिसते. आज सॅटरडे आहे, आम्ही निवांत आहे, त्यामुळे असं काही टेन्शन नाही कधी रिटर्न येणार, लवकर वेळ झाला वगैरे तरी पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आज तर मस्तपैकी पाऊस पण थांबलाय. रात्रीपर्यंत तर खूप पडत होता पाऊस, कंटिन्यू होता. आणि नदीला पाणी पण खूप आलंय तिथे. आता आम्ही बंड गार्डनच्या तिथे बघितलं, कारण खडकवासला मधून सगळा फ्लो पाण्याचा सोडलाय तिकडून, त्यामुळे बरंचसं पाणी आलंय. पण आता पाऊस थांबलाय, त्यामुळे छान वाटतंय. जेएम रोड असा रिकामा शांत बघायला किती छान वाटतंय. फार कमी वेळा अशी वेळ येते. हा ना, नेहमी तिथे गर्दी असते, गाड्या तर कायमच असतात. काय मस्त रोड आहे, माझा हा ना. फेवरेट रोड आहे पुण्यातला, माझा म्हणजे पण, मोस्ट ऑफ द पुणेकरांचा. हा, बऱ्याच लोकांचा. त्यांनी तेवढं सजावट पण केली या रोडला, म्हणजे सगळे ब्रँड्स वगैरे पण आहेतच. हा, आणि झाडं पण आहेत, आणि खड्डा नाहीये, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ती तर मेन काय म्हणतात, फेमस होण्यासाठीची महत्वाची गोष्ट आहे या रोडची. आता आम्ही हायवेला लागलोय. आता 6:30 वाजलेत आणि आम्हाला 23 मिनिट दाखवते पोहोचायला खेड शिवापूरला. वातावरण तर छान झाले, बारीक बारीक आता पाऊस पण चालू झाला. इथे घाटात तर असेलच पाऊस आता. तू आणलेल्या छत्रीचा उपयोग होणार फायनली. आणली नाही मी, तू घेऊन नाही दिली मला. अगं मला वाटलं तू घेणार आहेस म्हणून. नाही, तू बोलला नको घेऊ, काही गरज नाही, आपण तिथं तर काही छत्री तू बाहेरून नाही खाणार. दिव्या बोलली ना तिथं आज जागा आहे, मग कशाला घेतली मी. नाही अच्छा, घेतली. असं आहे. कळलं माझी बुद्धी कधी कधी किती Okay. चांगली कामं करत असते, पण तू नाही करून देत मला. ओके. पोहोचलोय आम्ही आता खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर. आता वाजले 6:56 झालेत. हे वाला मेन आहे ना त्यांचं, ते वरती जो लोगो आहे ते वाला मेन आहे, असं त्यांनी सांगितलेलं रील मध्ये.
आणि ती प्रतीकची गाडी आहे. शिस्तीत जावा. हे बघा, पाऊस पण पडतोय आणि ऊन पण पडलंय आणि कडक ऊन आहे एकदम असं प्रॉपर. 2,000 years later. आता मी बाहेर पडतोय आणि प्रीतमची पूर्वतयारी चालू आहे. सगळे जॅकेट. ही पूर्वच तयारी असते. तू काय जाता आता वाटेत करणारी तयारी आहे. हा हा हा, मग ते सांगते किती छान दिसतोय तू काम करताना, ते सांगत होते मी. हो, काम करतो ना. पावडर खूप लावली आहेस तू, इथं पांढरं झाले सगळं. कुठं? एवढं कशाला आवडतोस रे? मला मग पावडर लावायची कशाला, गुरवायचं? डिप्रेशन. आज तर वीकेंड आहे बरं का, आणि गर्दी बघा, कसलं ट्रॅफिक झालंय असलं एवढं. त्या वीकेंडला पण फिरायची सोय नाही राहिलेली आजकाल. फुल पॅक आहे, फुल पॅक. नशीब आम्ही 2 व्हीलर घेऊन आलोय. आणि नेमका आज आम्ही काय शहाणपणा केलाय माहितीये का? आम्ही आज सनस्क्रीन नाही लावलेला आणि पूर्ण ऊन पडलंय मस्तपैकी. ऊन पडले ह्याचा आनंद आहे, पण इतकं ऊन पडलंय की त्याने आम्ही टॅन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर पुढच्या ब्लॉग मध्ये आम्ही टॅन झालेले दिसलो तर ते आजमुळेच. BMW ची रिक्षा पण आली आहे बघा. आता काय नाराज बसलाय. आता जस्ट आम्ही खाल्लं आणि तिथून बाहेर पडलो. आता प्रीतमसाठी गॉगल घ्यायला जायचंय म्हणून निघालेलो, तर पाऊस आला म्हणून मग जॅकेट घातलं वाटेत थांबून. त्याने पण असं जॅकेट घातले. देखणा दिसतोयस. ते टोपी असते ना, की डोकं भिजू नये म्हणून घालायची असते. घाल. पाऊस एवढा आहे का? केवढा पाऊस आहे? खरं कारण सांग, का नाही घालत? केस बिस्किट. हेअरस्टाईल. केस केस महत्वाचे आहेत का? हा. भिजणं महत्वाचं नाहीये. नाही. मग घाल. भिजणं नाहीये महत्वाचं, मग. म्हणत नाही भेटत आहे. हा बघा, सिन्सिअर बॉय. नाहीये सिन्सिअर. त्याने ऑलरेडी इथे शॉपिंग केली आहे. 2 गॉगल घेतले, तिसरा नाही केलं. पण हा काही गरज नाही घ्यायची, कारण त्याच्यात तो खूपच सिन्सिअर दिसतोय. डोकी तो अजिबात नाही. Shut up. मी पण नाही करत. त्याची काही गरज नाही. तुझ्याकडे जो चष्मा आहे ना, चष्मा ह्याचा घेतलेला आपण, कशाचा घेतलेला आपण चष्मा? 2 गॉगल घेतल्यावर पण माणसाला अजून विचारत गॉगल घ्यायची. आणि आता वापरत पण नाही बरं का. चष्म्यासारखी त्या गॉगलची फ्रेम आहे. घरात एक चष्मा पडलाय लेन्स कार्ट वरून घेतलेला, तो पण जबरदस्तीच घेतलेला आहे आणि तो वापरत पण नाही. हा 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 हा. कशाला? चष्मा आहे ना तेवढे लेन्स कार्टचा. आजपर्यंत एवढा सेन्स दिसलेला नाही, त्यामुळे ह्यात दिसतंय तर नाही, त्या लेन्स कार्टच्या चष्म्यामध्ये दिसतो, तू पण घालत नाही ना. का नाही करायचं असं मला. मी पण, माझा पण तोच प्रश्न आहे. जो लेन्स कार्ट वाला तो युज का नाही करत? युज केलास तर मग तू सिन्सिअरच दिसत होता. A few moments later. आताच आम्ही भाऊजींना भेटलो आणि मग आमचं अचानक ठरलंय की इथे भिडे पुलावर पाणी आलंय ना, तर ते बघायला जायचं. पावसाचं खडकवासल्याचं पाणी सोडल्यामुळे त्या नदीपात्रात पूर्ण पाणी पाणी झालंय. प्रीतमला मी आधी म्हणलेलं आपण बघायला जाऊ, तर तो नाही बोललेला आणि आता तो तयार झाला. आम्ही निघालो. काल परवापर्यंत तर हा रस्ता पण पाण्याखाली होता, पण आज नाही. आज थोडस कमी झालंय पाणी, कारण आज जरा पाऊस थांबलाय ना.
वरून छान दिसतंय. या ब्रिजवर आम्ही पहिल्यांदा चाललोय. हेच आहे ते गिटारवाला ब्रिज. गिटारच आहे ना, वीणा आहे, वीणा बीना वीणा आहे. आणि झूम करून दाखव तो भिडे पूल काल पाण्याखाली होता, आज आता वर आहे. हा तेच. आणि हा रस्ता पण पाण्याखाली होता काल परवा. येण्यासाठी नाही बांधलेला. हा तो पूल येण्या जाण्यासाठी नाही बांधलेला. हो का? पाण्यात जाण्यासाठी आहे. त्याच्यावर काय भरपूर आला. पूर आलाय का नाही? पाण्यासाठी खेळतो. त्याची किती छोटी उंची आहे, ते दरवेळेसच पाण्याखाली जातोय. वाव, इथून मेट्रो निघाली. हा आहे आजचा आमचा डिनर. दुपारी तिकडून आल्यानंतर तर इतकी झोप आलेली ना, मला जराशी नशा आल्यासारखं झालं. 2 नशा मिनिटात आले येत नसते, नशा होत असते, हा. करत असतात नशा. मी तर घरी आल्या आल्या 5 मिनिटाच्या आत झोपलेले. आणि तेव्हा जी झोपले ती मगाशी 7:30 वाजताच उठले. आता आणि उठल्या उठल्या इतकी भूक लागलेली, पहिला ऑर्डर केला. आणि आम्ही 2 लोकांसाठी जी बिर्याणी मागवलेली आणि यांनी कांदा केवढा दिलाय बघा. एवढा का चिंगूसपणा करतात काय माहित. हा कांदा आता दोघांसाठी कसा पुरेल. पण आपण पनीर टिक्का बिर्याणी मागवलेली ना. कसली आली हे अच्छा, टिक्का म्हणजे एवढंच रोस्ट केलंय नाही. मला वाटतं रेड कलरची वगैरे असेल काहीतरी. पनीर एकच दिले. नाही नाही, पनीर आहे भरपूर, पण कमी आहे ना क्वांटिटी. तर आता जस्ट आमचा डिनर झाला आणि बिर्याणी खाल्ली आम्ही, पनीर बिर्याणी. खूप दिवसानंतर आज आम्ही अशी पनीर बिर्याणी ऑर्डर केलेली. एरवी तर आम्ही नॉनव्हेज वगैरेच करत असतो. तर छान होती बिर्याणी, मजा आली खायला. तर मग आता हा ब्लॉग आता इथेच एंड करते. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.